तर छगन भुजबळ बोलतायत तिथे. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे त्यांनी आता पुढे जे आहे त्याप्रमाणे जे आहे त्यांनी कारवाई केली. आणि मग जे आहे इट ऑल्सो रेफर्स, त्यांनी जे मागचं रेफर्स केलेलं आहे 18/7/24चा ती अमेंडमेंट आहे. त्याला महाराष्ट्र शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, डिनोटिफाईड ट्राईब वगैरे वगैरे त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 2/9/25चा जो आहे चेंज द क्रायटेरिया और बेसिस फॉर इश्युअन्स ऑफ द कास्ट सर्टिफिकेट टू पर्टिक्युलर कम्युनिटी, द ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ GR dated 2/9 से फॉलोइंग. इट प्रोव्हाइड्स फॉर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ 3-member कमिटी. म्हणजे त्यांनी ते आता काय काय त्यांनी केलं, त्यांनी अगोदर सांगितलं की तुम्ही जे आहे हे कसं करायचं आहे ते 18/7/24ला तुम्ही म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जे आहेत ती 3 मेंबरची कमिटी वगैरे वगैरे ते काय त्यांनी ते म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कोणाकडे काही नसेल तर मग तुम्ही ते नोंद नसेल तर मग कोणाचं तरी ॲफिडेविट आणा वगैरे. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स दॅट द बेसिस ऑफ दिस लोकल इन्क्वायरी the competent authority will issue a caste certificate to such person stating that he belongs to, म्हणजे कुणबी आहेत असं तुम्ही हे सगळं दिल्यानंतर त्याला सर्टिफिकेट द्या. We respectfully submit that as was have seen on all national news channels, ज्या चॅनल्सचा उल्लेख केला, GR dated 2/9/25 was issued in haste, घाईघाईने ते दिलेलं आहे, अंडर द ट्रिमेंडस प्रेशर ऑफ द पॉवरफुल कम्युनिटी अँड विदाउट इट बिंग पुट बिफोर द कॅबिनेट, विदाउट कॉलिंग फॉर कन्सिडरिंग एनी ऑब्जेक्शन्स अँड सजेशन अँड विदाउट कन्सिडरिंग द प्रोटेक्शन ऑब्जेक्शन्स ऑफ द मेंबर्स दॅट कॉन्स्टिट्यूट्स द अदर बॅकवर्ड classes in the state. We therefore have no choice but to write to you seeking withdrawal of the said. याच्यामध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की हे सगळं तुम्ही 2/9चा हा जो GR जो आहे तो काढला, तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होतं त्या एज्युटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे. आणि मग OBCची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काय झालेली नाही. आणि त्याचे जे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायला पाहिजेत ते सुद्धा तुम्ही काही मागवलेले नाहीत. आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे या संदर्भात म्हणजे मुख्यमंत्र्याकडे आलेलो आहोत. रिस्पेक्टफुल सबमिट दॅट अदर बॅकवर्ड क्लास कॅटेगरी रिझर्वेशन प्रोव्हाइडेड टुडे इज ॲप्लिकेबल टू मोर दॅन 350 जातींना हा लागू आहे. आणि हा 2/9चा हा GR आहे required to be suitably modified and clarified so that it does not impugn upon the rights of this category. हे 300-350 जास्त जाती आहेत त्यांच्यावर काहीतरी अन्याय होणार नाही अशाप्रमाणे याच्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे होती. आमच्या मते जे आहे needs to be withdrawn or revised and suitably modified so that it does not affect the. आमच्या मते एक तर विड्रॉ करा किंवा याच्यामध्ये काही योग्य ते अमेंडमेंट करा की जेणेकरून OBCवर अन्याय होणार नाही. फर्स्टली वी ऑब्जेक्ट टू द यूज ऑफ टर्म मराठा कम्युनिटी. आम्ही मराठा कम्युनिटी, मराठा समाज असं त्यात म्हटलेलं आहे, त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. कम्युनिटी यूज इन्स्टेड ऑफ OBC, नाही त्याने OBC म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा मराठा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी मराठा म्हणायला पाहिजे. हे काही न म्हणता तुम्ही डायरेक्ट मराठा कम्युनिटी, मराठा समाज हा शब्द वापरला. द फॅक्ट दॅट कुणबी अँड मराठा आर 2 डिफरंट कास्ट, दोन्ही वेगवेगळे समाज आहेत, इज ऑल्सो रिकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बाय नोटिफाईंग कुणबीज ॲज OBC अँड द मराठा कम्युनिटी ॲज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कम्युनिटी. कारण सरकारनं सुद्धा कुणबी हे OBC आहेत म्हणून सांगितलं आणि मराठा जे आहे हे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागं असं आहेत
हे सरकारने सुद्धा कबूल केलं आणि म्हणून त्याच्यासाठी जे आहे 2024मध्ये ACBC ॲक्ट जो आहे मराठा समाजासाठी तो पास झालेला आहे आणि त्यांना 10% रिझर्वेशन जे आहे हे शासनाने त्या शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये या मराठा समाजाला दिलेलं आहे असं समजून की हे आणि त्यांनी जे आहे हे जे आहेत एज्युकेशनली जे आहे किंवा आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड असू शकतात परंतु ते सोशली बॅकवर्ड नसतात बरोबर. Therefore, using the term Maratha community in the Act of OBC वगैरे वगैरे to facilitate more persons from that community to obtain OBC मध्ये त्यांना घालणं हे चुकीचं आहे. Secondly, the various pronouncement of the Supreme Court. The Supreme Court ने सांगितलं the High Court and the constituencies and the consequent acts passed by the state legislature streamlining the qualification and procedure of the obtaining OBC caste certificate have been ignored. सुप्रीम कोर्टानं आणि हायकोर्टाने सांगितलेले जे काही अनेक निर्णय आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि ही जी प्रोसिजर तुम्ही ॲडॉप्ट केलेली होती म्हणजे घेतलेली होती सरकारनं अगोदरपासून तिला सुद्धा लांब ठेवण्यात आलेला आहे याच्यापासून. त्या ओबीसीसाठी वेगवेगळे जे तुम्ही नियम केलेले होते कशा रीतीने त्याला घ्यायचं ते बाजूला ठेवलं. तिसरा द बेसिस ऑफ द इश्युअन्स ऑफ द सर्टिफिकेट अँड द बेसिस ऑफ इश्युइंग द व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बाय कास्ट स्क्रुटिनी कमिटी इज ऑलरेडी लेट डाऊन in detail by following the procedure prescribed in 2000 Act and by rules notified on 31 August 2012. This rule provides the basis of great detail of the issuance of caste certificate and contains forms. जे काही जे आहे 2000चा ॲक्ट आहे आणि 2012मध्ये त्याच्यामध्ये जे काही जोडण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कशा रीतीने ओबीसी ठरवायचा त्याचे फॉर्म्स आहेत फॉर्मेट्स आहेत वगैरे वगैरे ते सगळं दिलेलं आहे. These rules continue to hold the field as they have not been amended by following any procedure. हे काहीच तुम्ही 2000च्या कायद्यामध्ये हे जे रूल्स रेग्युलेशन जे आहेत ते तुम्ही फॉलो केलेले नाहीत. फर्दरली द एक्झॅक्ट पर्पज ऑफ द GR इज ॲज वेग एवढा वेग आहे त्याच्यामध्ये अम्बिग्युटीज आहेत काय म्हणाल त्याचा शब्द संभ्रमित आहेत ते वेग आहेत ते. दिस इज फॉर द रिझन दॅट द ऑस्टेन्सिबल पर्पज ऑफ द इश्युअन्स ऑफ GR डेटेड 2/9/25 is recognized Hyderabad Gazetteer as a basis for issuance of caste certificates to persons of Maratha community who belongs to Kunbi Maratha Kunbi. The purpose we understand is already achieved by the notification dated 18th July 2024 pursuant to the recommendation of the Shinni Committee. हे जे काही करायचं होतं तुम्हाला हैदराबादच्या गॅझेटियर्समधून हे सगळं 18 जुलै 2024मध्ये शिंदे कमिटीने केलेलं आहे काय आणि त्याच्यामध्ये जे आहे 2012च्या रूल त्याच्यामध्ये ते अमेंड झालेले ॲज पर आवर इन्फॉर्मेशन अवेलेबल इन पब्लिक डोमेन. जे आमच्यासमोर जी काही माहिती आहे ॲज पर द इन्क्वायरी मेड बाय द शिंदे कमिटी आफ्टर देअर व्हिजिट टू हैदराबाद दे हॅव सर्च टोटल 47,845 numbers of records in the district of Marathwada, and based on those records 2,39,671 applications were made for the issuance of the caste certificate, and the caste certificate were accordingly issued 2,39,021. Only 428 applications were जे त्यांनी शोधलं 47,845 पानाचे रेकॉर्ड शोधले आणि त्याच्यातून त्यांनी 2,61,000
39,671 शोधले. त्यांचे सगळे त्यांनी मान्य केले, 428 फक्त रिजेक्ट केलेले आहेत. तर हे पण म्हणजे काम त्यांनी ते झालेलं आहे. Therefore, 2 September 2025 has no purpose for applying. म्हणजे गॅझेटियर जे तुम्ही वापरता त्याचं काम झालेलंच आहे. मग आता परत ते कशाला तुम्ही वापरतात? कारण तुम्ही जे ते शोधलेलं आहे ते सगळं. इन एनी केस सर्टिफिकेट शॅल बी इश्यूड टू ए कास्ट अँड नॉट ए कम्युनिटी. एखाद्या कम्युनिटीला, समाजाला असं देता येत ना, कास्टला देता येतं. वर्ग आहे तो. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आहे तो, कम्युनिटी नाही. इवन दो इट्स ओनली फॉर द इश्युअन्स ऑफ कास्ट ऑफ कुणबी, वी रिस्पेक्टफुली सबमिट दॅट वन कास्ट कुड नॉट हॅव बीन सिंगल्ड आउट. तर हे सगळं जे आहे तुम्हाला पण कंटाळा आला असेल वाचून वाचून. आम्ही खूप आता म्हणून आम्ही जे शेवटला असं म्हटलेलं आहे तर हे सगळ्यांना आम्ही तुम्हाला देतो. त्यातलं तुम्हाला जेवढं काय दाखवता येईल, सांगता येईल ते वाचा आणि ते द्या. आणि म्हणून आम्ही शेवटला सांगितलं, आम्हाला खात्री आहे, आशा आहे की आम्ही जे वरती अनेक ज्या काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामुळे एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो जी आर जो 2009-25चा आहे तो, किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा, माहिती रिमूव्हिंग, काही त्याच्यामधले जे ॲम्बिग्युइटीज आहेत, ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये आणखीन व्यवस्थित त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील, काही डिलिशन्स असतील, काही ॲडिशन्स काही टाकायचं असेल, काही काढायचं असेल, त्यातून काही शब्द नीट करायचं असेल ते तुम्ही ताबडतोब करावं. की ज्याच्यामुळं महाराष्ट्रातील ही जे काही जे आंदोलनं सुरू आहेत किंवा ह्या आणि आणखीन पुढे होतील ते सगळं थांबू शकतं. उद्या ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक आहे. उद्या आपल्याकडून असं काही ठराव करण्यात येणार आहे का, जी आर रद्द करण्यात यावा? हे बघा, हे सीएमना दिला, त्यांना पण देऊ त्या चेअरमनना की बाबा हे असं असं आहे, आपण जे काही देणार आहोत ओबीसीना, ओबीसीचं आरक्षण वाचलं तर तुम्ही देणार, आरक्षणच वाचलं नाही तर तुम्ही काय देणार आम्हाला? आम्ही सगळे बाहेर फेकले जाणार आहोत. अशी परिस्थिती असेल तर ही जी कमिटी ज्याच्यासाठी आपण निर्माण करतो आहोत की काही देण्यासाठी, काही विद्यार्थ्यांसाठी, नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी, त्यांच्या इतर काही गोष्टींसाठी, पण ते आरक्षण राहिलं तर पाहिजे. पण बबनराव तायवाडे जे आहेत ते मात्र कुठेतरी म्हणतात की हा शासन निर्णय जो काढण्यात आलेला आहे तो ओबीसीसाठी घातक नाही आहे, लोकांनी तो खरं तर समजून घेतला पाहिजे हा शासन निर्णय, अशा पद्धतीने बबनराव तायवाडे सातत्याने भूमिका मांडतात. असं आहे ना की मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगवेगळी भूमिका मांडतात. काही लोक म्हणतात की मिळालं 3 कोटी लोकांना झाले मराठा, ताबडतोब मराठवाड्यातले आता पश्चिम महाराष्ट्र, मग सगळा म्हणजे महाराष्ट्र हा कुणबी होणार, ओबीसी होणार. तर काही म्हणतात त्याचा काहीच फायदा झाला नाही. मराठा काही जे आहेत नेते जे कोर्टामध्ये अशा काही केसेस लढत आहेत ते स्वतः म्हणतात की याच्यात काय झालं. तर हे प्रत्येकाच्या जे वेगवेगळं जे आहेत, प्रत्येक जर आपापल्या माहितीप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे तो बोलतो. आणि आमच्या इथं तर 374 जाती आहेत, त्याच्यामुळे नेते आहेत आणि संघटना आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकजण काय बोलतो. आम्हाला जे काही कळलं ते जे आहेत त्याप्रमाणे आम्ही हे जे काही ते कामाला मी लागलेलो आहोत. आणि कायद्याप्रमाणे सरकारला अगोदर अप्रोच होणं आणि मग पुढे काय आणखी काय पाऊल टाकायचं ते सगळं. जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिलं. या जरांगेंनी काल अंतर्वादी सराटीतून परत एकदा सरकारला अल्टिमेटम दिलंय. आता मी काय सांगू, सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं तर मग सरकार कसं काय काम करणार? कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल. म्हणजे इथे आता जे झालं 4-5 दिवस ते आपण पाहिलं. मागच्या वर्षी जे आहेत बीडला जी जाळपोळ झाली, दुकानं घरं जाळली ते आपण पाहिलं. मी ही भीती तुम्ही घालणार का?
आणि मग इतर सुद्धा मग काय ही भीती तर कोणाला पण घालता येईल. कायदा हातात घेऊन आंदोलनं चालवायचे काय. मला असं वाटतं सरकार आहे, महाराष्ट्राचं सरकार आहे आणि हे कायद्यानं स्थापन झालेलं कायद्याप्रमाणे चालणारं सरकार आहे. त्यामुळे जे आहे आता त्याला किती महत्त्व द्यायचं ते सरकार इतर जे लोक आहेत कारभारी ते पाहतील.